राष्ट्रीय पोस्ट दिनाच्या निमित्ताने पोस्ट विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील 8 हेरिटेज स्टेपवेलचा म्हणजेच 8 ऐतिहासिक बारवांचे पोस्ट कार्ड व माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे। त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पांडवकालीन बारवेचा समावेश आहे। आपल्या सोबत आहेत बारव समितीचे आंबेगाव तालुका समन्वयक विवेक पिंगळे। विवेकजी, काय सांगाल? पोस्ट विभागाने जी राज्यातील 8 बारवांची पोस्ट कार्ड काढली, त्यात मंचरच्या पांडवकालीन बारवेचा समावेश आहे, काय सांगाल? मंचरची ही जी बारव आहे ती प्रचंड प्रमाणात भव्य आहे आणि तिचं वेळोवेळी त्याच्या निगा राखली जाते, स्वच्छता केली जाते। मुळात म्हणजे ही बारव लादीदेव नामक राजाने मंचरचे तहान भागवण्यासाठी बांधली होती। तर ह्या बारवेचं जे बांधकाम आहे ते हेमाड पंथी पद्धतीचं बांधकाम आहे। अगदी फेब्रुवारी महिन्यात या बारवेवरती सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या कॉलेजचे विद्यार्थी आले होते। तर त्यांनी या बारवेचे दस्तऐवजीकरण केलेले आहे, त्यांनी या बारवेचे नकाशे काढलेले आहेत। आमची जी महाराष्ट्र बारव मोहीम आहे हिचे संस्थापक रोहन काळे यांनी आणि तमाम महाराष्ट्रातल्या त्यांना सहकार्य करणाऱ्या म्हणजे माझ्यासारख्या अनेक तरुणांनी 2000 बारवांचं मॅपिंग केलेलं आहे। आणि या बारवांचं मॅपिंग झाल्यानंतर आम्ही पोस्ट विभागाकडे या बारवेचे फोटो आणि दस्तऐवजीकरण केलेले जे नकाशे आहेत ते पाठवले। त्यापैकी त्यांनी महाराष्ट्रातील 8 बारवांची निवड केली आणि त्यापैकी मंचर येथील ही बारव आणि हिची निवड झालेली आहे। या बारवेचे माहिती पुस्तक आणि पोस्ट कार्ड निघालेले आहे। मंचरची ही जी पांडवकालीन बारव आहे, या बारवेचं ऐतिहासिक महत्व काय आहे? इथे काही ऐतिहासिक खुणा आहेत का? ऐतिहासिक खूण म्हणजे या आपण पाठीमागे पाहू शकताय बारवेवरती शिलालेख आहे आणि हा शिलालेख आहे तो संस्कृत भाषेमधला आहे। तर त्या शिलालेखाचा मराठीत पण भाषांतर केलेलं आहे। या शिलालेखामध्ये पटलवर्य किंवा लादीदेव ही नावं आढळतात। पटलवर्य म्हणजे पाटील, संस्कृतमध्ये पटलवर्याचा अर्थ मराठीत पाटील होतो आणि लादीदेव हे एक त्या व्यक्तीचं नाव आहे। तर ही जी बारव आहे तर ती बारव त्या लादीदेव नामक राजाने किंवा त्या पाटलाने बांधलेली आहे। काय ह्या बारवेचं इतिहास आहे किंवा किती जुनी ही बारव असेल? या बारवला पांडवकालीन बारव का म्हणतात? पांडवकालीन मुळात म्हणजे ही पांडवकालीन बारव नाही तर यादवकालीन बारव आहे आणि अपभ्रंशाने या भागातील लोक तिला पांडवकालीन असं म्हणतात। तर हिचा जो इतिहास पाहिला तर साधारणतः 8व्या ते 9व्या शतकातला या बारवाची निर्मिती आहे। धन्यवाद। मंचर येथील पांडवकालीन बारव हिचा ह्या बारवेचा समावेश पोस्ट विभागाने जी राज्यातील 8 ऐतिहासिक बारवांची पोस्ट कार्ड व माहिती पत्रक छापली आहेत, त्यामध्ये या बारवेचा समावेश झाला आहे आणि या बारवेचा या बाबीत समावेश होणं हे निश्चितच मंचरकरांसाठी व आंबेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी भूषणावह आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।